नमस्कार मंडळी, मी रेणुका द मेहंदी आर्टिस्ट सांगोल्यातून. चला तर मग आज हिना पेस्ट कसं तयार करायचं बघूयात. तर मी एक वाटी आणि एक चम्मच घेतलेला आहे. दर टायमाला मी कंटेनर घेते माझं मेहंदीचं पेस्ट बनवायसाठी. माझं रेग्युलर कंटेनर आहे ब्ल्यू कलरचं, मी ते पार्लरमध्येच विसरले. तर मी मेहंदीचं पावडर घेतलं आहे 2 चम्मच. मी 5 फिल्टरच घेते जास्ती करून. 3 फिल्टर पण भेटते, 7 फिल्टर पण भेटते, पण मला आवडतं 5 फिल्टरच. त्यात थोडंसं साखर घालून मी मिक्स करून घेते, हलकंसं मिक्स करते. मी मेहंदीसाठी एक लिक्विड तयार केलेलं आहे. ते लिक्विड आपण ह्या मेहंदी पावडरमध्ये घालणार आहे. 2 चम्मच पावडर घेतलं आहे, त्यामुळे 4 चम्मच मी लिक्विड घेते. ते लिक्विड घेऊन मी स्लोली मिक्स करणार आहे. थिक पेस्ट तयार करणार आहे. आणि जेवढं जास्ती तुम्हाला मिक्स करता येईल तेवढं जास्ती मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपर. आणि अंदाजे जर पाणी कमी पडत असेल तर तुम्ही पाणी हळू 1-1 चम्मचनी वाढवू शकता. आणि शक्यतो थिक पेस्टच ठेवा, जास्ती पातळ करू नका. त्याची कन्सिस्टन्सी पातळ झाली तर पूर्ण गळणार, ते मेहंदीचं कोन व्यवस्थित बनणार नाही. मी हे फास्ट फॉरवर्डमध्ये केलेलं आहे, कारण की तेवढा वेळ नाही की पूर्ण व्हिडिओ टाकायला. आणि आता मेहंदीचं ऑइल घातलेलं आहे. ऑइलमध्ये तुम्ही कोणतंही इसेन्शियल ऑइल घालू शकताय, ते तुमच्या मनानुसार घालू शकताय. आणि ऑइल घालून मिक्स करून घेते मी. पण हे मिक्स करताना स्लोली मिक्स करायचं आहे, कारण की हे चुकून डोळ्यात वगैरे गेलं तर चरचरणार. त्यामुळे फास्ट मिक्स करायला जाऊ नका. आणि मिक्स करून घेतल्याच्या नंतर ना मी त्याला प्रॉपर ठेवलं आहे. त्यावर थोडंसं मी लिक्विड घालते, हलकंसं, जास्त ड्राय होऊ नये वरचं सरफेस. आणि प्लास्टिकच्या पन्नीमध्ये बांधून ठेवणार आहे गरम ठिकाणात. ह्याचा डाय रिलीज झाल्यामुळे उद्या तुम्हाला रिझल्ट दाखवते.